नमस्कार, मी सौरभ पाटील. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. गडमुडशिंगी मधल्या ग्रामस्थांची विमानतळ विस्तारीकरणासाठी एकतर्फी जमीन ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ आज सकाळपासूनच ग्रामस्थ आक्रमक झालेत. सरपंच अश्विनी शिरगावे तसंच सर्वपक्षीय बैठकीत या अन्यायाविरोधात चर्चा सुरू असताना एका आंदोलकानं रॉकेल ओतून घेतल्यानं एकच खळबळ माजले. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. यावेळी विमानतळासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनीचा पूर्व घोषित केल्याप्रमाणे आणि बाजारभावाप्रमाणे 5 पट दर मिळावा, बेकायदेशीररित्या परस्पर सातबारे रद्द केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, सर्वांना विश्वासात घेऊन पुनर्वसन व्हावं, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. आता काचेच्या कपातच चहा मिळणार असून कागदी आणि प्लास्टिकच्या कपावर बंदी येणार आहे. हे कप तयार करताना त्यात BPA नावाचं रसायन वापरलं जातं. हे रसायन आरोग्यास घातक आहेत. यामुळे कॅन्सरचा धोकाही संभावतो. त्यामुळे या कपावर बंदी घालण्याचे संकेत आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. आरोग्य आणि पर्यावरण विभागामार्फत पेपर प्लास्टिक कप बाबत जनजागृती केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच आधीपासून या कपावर बंदी आहे, मात्र कोणी जर त्याचा वापर करत असला तर आरोग्य पर्यावरण विभाग याबाबत जनजागृती करेल, असंही मंत्री आंबेडकरांनी स्पष्ट केलं. छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं इचलकरंजी मधल्या प्रभाग क्रमांक 19 सुतारमाळा इथे नाला गटारे तुंबल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. मात्र तेथील नागरी सुव्यवस्थेबाबत नगरपालिका प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करत असताना शहर प्रमुख विकास जावळे यांनी इचलकरंजी नगरपालिका उपायुक्त स्मिता पाटील यांना ही बाब लक्षात आणून देऊन तत्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन दिलं. महाराष्ट्राला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलाय, तरी आज सुद्धा मर्चंट नेव्ही सारख्या विभागात मराठी मुले कमी प्रमाणात कार्यरत आहेत. या मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं मार्गदर्शन शिबिर 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती के लाईन शिपिंग कंपनीचे इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर बाळासाहेब पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठी मुले या नोकरीपासून वंचित राहिली आहेत, कारण त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. गरजू आणि मर्चंट नेव्हीची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवणे हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचं पाटोळे यांनी सांगितलं. मर्चंट नेव्ही या क्षेत्रात गेल्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल लेवलवरती काम करू शकता, 5 आकडी पगार मिळवू शकता, तुमचं राहणीमान उंचावू शकता आणि इंटरनॅशनल लेवलवरती फिरल्यानंतर तुमचे विचार प्रगल्भ होऊ शकतात. तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता, आपल्या कुटुंबाला डेव्हलप करू शकता आणि ही अतिशय चांगली संधी आहे. याचा प्रत्येक तरुणाने, मराठी तरुणाने लाभ घेणं जरुरी आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मिनी सरस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलंय. मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं होतं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी गगनबावड्यापासून ते थेट आंबोली आजऱ्यापर्यंत विविध ग्रामीण भागातील 126 महिला बचत गटांच्या निवडक स्टॉलचा समावेश आहे. येत्या 10 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये कोल्हापुरी वैशिष्ट्य असलेले कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल यासोबतच संपूर्ण सेंद्रिय पद्धतीनं निर्माण केलेले गुळ तसेच पापड चटण्यांपासून विविध स्टॉलच्या रेचेल या ठिकाणी पाहायला मिळतात. या मिनी प्रदर्शनाला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन समन्वयिका सुषमा देसाई तसेच मनीषा देसाई यांनी केलंय. चोरट्यांच्या परप्रांतीय टोळीला कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलंय. त्यांच्याकडून तब्बल 60 लाख रुपयाची चोरीची वाहने जप्त करण्यात आली. यात 7 चारचाकी आणि 5 दुचाकींचा समावेश आहे. नागेश हनुमंत शिंदे, संतोष बाबासो देटके, मुस्तफा सुफे महमद, करीम शरीफ शेख आणि मुबारक खयूम शहा खादरी अशी या चोरट्यांची नावं आहेत. गेल्या काही वर्षापासून अनेक इंग्रजी माध्यमांच्या तसंच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्याबाबत टाळाटाळ केली जात होती. तसंच नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी करण्यात असल्याची चर्चा रंगली होती. आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मराठी अनिवार्यच अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. आता भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी शहरात चक्क सिमेंटचा रस्ता चोरीला गेलाय. 2022-23 या वित्तीय वर्षात रस्ता न बनवता नगर परिषदेनं कंत्राटदारासोबत साठवलोटो करून 8,56,000 रुपयांची उचल केल्याची धक्कादायक माहिती नुकतीच उघडकीस आली.
2023-24 या वर्षात याच रस्त्यासाठी 53,51,000 रुपयाची निधी खर्च झाला असल्याचं समोर आलंय। आता यावर नगर रचना विभाग नेमकी कोणती कारवाई करणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय। माहितीच्या अधिकारांतर्गत हा प्रकार समोर आलाय। एका हॉलिवूड चित्रपटामध्ये अवकाशात ओढावलेल्या संकटामुळे एक अंतराळवीर कसा तिथंच अडकतो आणि तिथं तो कशा पद्धतीनं चक्क बटाट्याच्या शेतीचा प्रयोग करतो याचं उत्तम उदाहरण दाखवण्यात आलं आहे। काहीसा असाच प्रयोग नुकताच इस्रोनं अर्थात भारतीय अंतराळ संशोधन मंडळानं केला असून त्याचा व्हिडिओ देखील शेअर केलाय। इस्रोच्या या प्रयोगांतर्गत चवळीच्या फुगलेल्या बिया निरीक्षणासाठी ठेवण्यात आल्या, ज्यांना अवघ्या 4 दिवसामध्ये अंकुर फुटले। किमान गुरुत्वाकर्षणाच्या ठिकाणी घेण्यात आलेला हा प्रयोग ऑर्बिटल प्लॅनेट स्टडीचा एक भाग होता असं सांगितलं जातंय। तिरुपतीमधील विष्णू निवासम जवळ चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 20 ते 25 जण जखमी झालेत। तिरुपती इथल्या विष्णू निवासम इथं वैकुंठ द्वाराजवळ दर्शनाचे टोकन वाटप सुरू असताना ही चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वैकुंठ द्वार दर्शनाची तिकिटे काढण्यासाठी 3 ठिकाणं होती, तिथंच ही घटना घडली। विशेष दर्शन तिकिटासाठी भाविक मोठ्या संख्येनं रांगेत उभे राहिल्यानं चेंगराचेंगरी झाली। या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे। इतर जखमी झाले असून त्यांना शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक, कवी प्रितीश नंदी यांचं निधन झालं असून त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या आकस्मिक निधनानं चित्रपट सृष्टीला नव्हे तर कला आणि साहित्य जगालाही मोठा धक्का बसलाय। त्यांनी चमेली आणि प्यार के साइड इफेक्ट्स यासारखे सिनेमे केले होते। त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी।